फायनली बरोबर घेतले, जाऊ घरी आता. पाहू परी ते पैसे तेव्हा आपल्या का किती पैसे पडणं. परी पैसे घेऊन करायचे. हा पाडली कुठं? ठीक आहे आता आलोय. पण का बरं रात करून इथं आलो आता, परत इथून हात करायचा डायरेक्ट घरापासून उतरायचं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि फायनली पण आपण जे आंबे पिकत घालले होते, एवढे आंबे पिकले जस्ट आई सकाळीच. तेवढं आत्ताच पाहत होती. परी आंबा खाऊ राहिली. परीकडे दाखव कसा आहे, कसा आहे बा. आपण नाही का ते चारीपैकी कापले होते बघ, तुम्हाला दाखवलं तुम्ही, तेच पिकत घातले. आंबा रस होईल आहे ना संध्याकाळी खराबा. हा कशा काय त्या हा मम्मी अजूनही नाही येईल. जेवण जस्ट सकाळी मी कुठेतरी बाहेर जायला होतो, त्याच्यामुळे जास्त सकाळचा शूट नाही केला. डायरेक्ट 11 वाजता चालू केला. भेटू आता, जेवण करू मग भेटू. इथंच आणले, इथंच खायचं आपल्याला. धर. फायनली जेवायला घेतले, डाळ करेल उडदाची. परी जेवण करू राहिली, आई तिकडे नाही माहिती काय करू राहिली. खीर का बरं करली होती? मग तू काल खिचडी खाल्लीच नव्हती का? मग तिची आज साबुदाणे खीर आहे ना. जेवण करू मग भेटू. जेवण झालं आता. हे सगळा पसारा मोकारा झालाय. पहिली गोष्ट तुम्हाला मोकाळा झालाय. पहिली गोष्ट तुम्हाला बनूच नाही वाटू राहिला. ठीक आहे, जेवण झालंय. जेवण झालंय आता. हे सगळे भांडे कोंडे आई घसणारे. हे बाटली टोपलं ते उचलू राहिले आणि तिकडं नेऊ राहिले. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मी ब्लॉग बनवू राहिलो. गप गप. आता वाजले 4 आणि फायनली आम्ही चाललोय जेवायला. इथेच मळ्यात कार्यक्रम आहे. मग आईनं मम्मीची 4 वाजेपर्यंत वाट पाहिली. मम्मी नाही आली. आईनं तिचं घरातलं काम चालू केली. अजून तिला धुणे धुवायचे. मम्मीचा फोन आला होता, ती येणार आहे म्हणजे बसून द्यायले. ती येऊ राहिली, टाइम लागेल थोडासा. आता आम्ही तिकडे जाऊ ना, तेव्हा मम्मी घरी येईल. आम्ही जातो, जेवण करून घरी येऊ, मग भेटू. आईची चालू आहे काम. नको रे आई, नाही हा येऊ राहील ती. हा मग करील ते कोणाला. हा काल येऊ राहिली ती, नको करू. तू बघताय ना छोटे छोटे कपडे ना, ते धुवून टाक. ते आल्यावर धुईल आणि मग रात्रभर वाळून राहतील. चला ना, उठ ना परी. आज जाऊ आम्ही, भेटू थोडा टाइम आणि घरी आलो. आता वाजले 5. फायनली मम्मी आली आहे. मी म्हणलो होतो ना आम्ही तिकडे जाऊ, मम्मी घरी येईल. कारण मला फोन आला होता अख्खाचा का तिला बसून दे. कधी आली काय आली ते माहित नाही. जशी आली तशी डायरेक्ट धुणं धुवायला जाऊन बसली. कारण की आईनं धुणं धुवायला हातात गेलंच होतं पाणी भरून. मम्मीने काहीतरी थोडंफार आणले, ते माहित नाही काय पिशवी मध्ये आहे. मम्मी गेली होती आंबा रस खायला. घाम पाय मग किती आला तुला. इकडं पण काय आणले, थोडं छोटं मोठं पापड्या बिपड्या. काही स्वयंपाकाचीच गरज नाही पडणार काय ग मम्मी, असं मला वाटतंय. तू जेवढं आणलंय त्याच्यावरून ती अख्खा आम्ही सकाळीच काढली होती. रसाला नाही जोगे. तुम्ही ते कच्चे ना कवळे खुडून ठेवले, ते सगळे आंबट लागू राहिले. मम्मीचं त्याच चालू होतं, खुडून घ्यायची. मा नाही म्हणणं होतं. सगळे आपण नाही कॅरेट म्हणून आम्ही काढले होते ना ते. मम्मी चालू आहे सध्या घरातले मोठे मोठे थोडेसे काम आहे, पेंडिंग पडेल ते करायचे. हा पाडली कुठं? परी सायकल खेळून राहिली. थांब ना, येईल थोडा टाइम. आईनं ड्रम मध्ये पाणी भरून आणि वाट्यावर पूर्ण अंगणात पाणी मारून फायनली इथं स्टेबल आहे. परी सायकल कुठं पाडली काय माहिती. तिकडे काय घेऊन गेलं एवढं लांब. वळून आण. मी नाही येते, मी येते बंद करून आलो. थांब, मम्मी चालू आहे घरातले काम, ते आवरून देऊ. ती सायकल घेऊन येतो. तर आता वाजले 5 आणि मम्मीने, मी म्हणतो होतो ना मम्मीने ते भजी काय आणलं होतं, पुरण पण आणले. मम्मीच चाललंय गावात जायचं.
मम्मी तिकडून आंबारस खाऊन आली मम्मीला परत आता इथं पण आंबारस खायचा आहे. त्याच्यामुळं हा बरं आम्हाला खायचंय आम्हाला खायचं. गुळवणी नको गुळवणी नको ते गोड गोड पोळ्या ती गुळवणी काहीच सवय नाही लागत. आम्ही चाललो गावामध्ये घेऊन येऊ आंबे. पाहू परी ते पैसे तेव्हा आपल्या किती पैसे पडणं परी पैसे घेऊन येते ना. हा अगं आई हा म्हणतीये. अगं नाहीये आम्ही काढले होते मग काढले होते सांग. तर आता वाजले 6 आणि फायनली पोरांना आम्ही निघालोय. 5 वाजता ती क्लिप काढली होती आणि 6 वाजले. का बरं माहिती का आम्हाला एवढा टाइम झाला आईमुळं पोरांना. ती चाललं होतं का मी म्हणलो होतो परीला यायचं तिला ते यायचं होतं पण आईचं चाललं होतं का नाही आणि तिला नाही न्यायचं आणि असं असंच चाललं होतं तिला नाही जायचं म्हणून. मम्मी पण काना मग टाकून तिला म्हणलं जाऊ दे नाही जायचं. खातील तर सगळे खातील नाही तर नाही खाणार. आणि जर नसतं गेलो तर सकाळची वरण घालेलं होतं वरण केलं होतं आईनं तेच संध्याकाळी खावं लागलं तेच खावं लागलं असतं. मी परीला म्हणलो परी चाल वरण खावं लागल मग ती निघाली मला सांगा. असा सीन झाला. चला परी आवर राहिले आता मी कपडे घालतो निघू. पैसे तर दे ना कमीत कमी. आंब्याच्या नादात पोरांनो लय खतरनाक वाला पोपट झाला आपला वाला. इतका कामापणे आंबारस खायचा होता. धोंडा धोंडा मम्मी जायला होती मम्मी ती पण आली. मेकअप झाला का परी. परीचा मेकअप चालू इकडं कारण की मधलं घर धुवेल होतं इकडं. फायनली आवरलं. आता वाजले पोरांनो 6:25 झाले. फायनली माझं आवरलं परीच आवरलं. मी आता घरी दाखवू राहिलो पोरांना 2-5 मिनिटापासून काय मम्मीची जाऊन घरचे चालू आहे. मम्मी इकडं पाहू राहिले ते आंबे. अगं पिशवी पाय ना पिशवी घेऊ आणि निघू आता रस्त्यानं भेटू तुम्हाला जाऊन डायरेक्ट. सबस्क्राईब करू टाका. इथं ब्लॉग बघितला असेल तर खाली बटन आहे दाबायचं यार. डेली ब्लॉग बनवून राहिलो पोरांनो मी तुमच्यासाठी. करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या. फायनली सायकडला आलो होतो. एक डझन आंबे द्या ना. 1 किलो आंबे. हा 1 किलो. कसे हा केशर कसे हाच करायचे 100 द्या ना. ये केशर नाही का हा नाही ते लय सुरकटेल. ते कसे दिले 100 ते द्या नाही तर ते होते केशर. बरं द्या. फायनली बरं घेतले जाऊ घरी आता. आंबे घेतले पण माहित नाही कशी निघात्या. परीला घ्यायचं होतं इथं मंदिरामध्ये दर्शन हे बाबाजी येते त्याच्यामुळे तिला यायचं होतं पण माझं ठीक आहे आता आलोय. पण का बरं बाहेरूनच पड बरं. इथं ठेव ना इथं पड ना उंबऱ्यावर इडं आली पड ना त्याच्यात काय एवढं दर एवढं मी पाय पडत तर ती आम्ही रस्त्याने चाललो होतो तिचं म्हणणं होतं का माहिती दर्शन करायला. फायनली पोरांनो गाडी रात करून इथं आलो. आता परत इथून हात करायचा डायरेक्ट घरापासून उतरायचं. फ्रुटी घेतली परीला मला इथं आणलं बरोबर नाही तिला काही नको का त्याच्यामुळे तेव्हा तिथे माणसं उभे आहे ना तिकडून हात करायचा परत घरी जायचा. तिकडून आम्हाला एक गाडी भेटली योगाने घेतलं तिकडून चांदुरीपर्यंत आलो. चांदुरीतून एक गाडी भेटली इथं आलो इथून परत हात करतो घरी जातो. आता घरी जाऊनच भेटतो. जस्ट पोरांनो घरी आलो मम्मी स्वयंपाक करून राहिली घेऊन आलो. मम्मी आज चुलकाभर पेटवली चुलकाभर पेटवली तर हा 100 रुपयाला. हा पाय बरं मध्ये काळं येत होतं येळत असेल पोरांनो लाईट नाही ना. ओके आहे ना काय हरकत नाही. 1-2 लोक नाही पण मग तिला आधी उठायला लावलं. आई म्हणत होती नाही जायचं जाऊ नाही आलो आम्ही काही फरक पडला. तिने काय केलं असतं इकडं कुठेतरी काहीतरी बसली असते नाही तर सायकल बिकल खेळले असते. मग काय पाऊस आम्हाला पावसाच्या आधी येऊ न गेलो आम्ही. लाईटी बिटी नाही काय घरामध्ये अंधारातच
घेते तुला. कस काय? हा कस काय? हा. बाईलिक पिऊन घेऊ मग भेटू आज थोडा टाइम. तर आता वाजले 7 आणि जास्त पोरांना तोंडात पाय धुतले. येडच बसले. तर या ब्लॉगला मी इथं एंड करतो. इथं बघितलं असेल तर लाईक करा ना. चॅनल वरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. बाय, भेटू उद्याकडं